ही भांगची भाजी आहे. तर हिच्यापासून भजे, दशम्या आणि फुनके असे बनवतात. आणि ही बिगर मटेरियलची, बिगर फवारा गिवारा खत पाण्याची आहे. फक्त पावसाळ्यात येते ही. आता हिला चांगलं साफ करू तर आपण जे सडलेले पाने आहेत ते सडलेले किडलेले पाने त्या काढून टाकूत आणि ही जे मोठमोठ्या देठ आहेत त्या बी काढूत. ही पहा, आम्ही आमची मंडळी आणि मी ही भांगची भाजी निवडतोय. त्या भांगची भाजीचे फक्त अशा देठे काढायचे असतात आणि हिची फुलं ह्याप्रमाणे असतात. बी हे पहा, ह्याप्रमाणे असतात. हे बी भाजी चांगली व्यवस्थित पाहून घ्यायची. पत्ते खालून बघून काही आळ्या वगैरे असतात किंवा काही असतं किडा किटकून ते साफ करून घ्यायची चांगली. आळ्या तर काही राहत नाही, पण ते तरी बघ पाहून घ्यायचं एकदा. आम्ही हे पद्मालयाला गेले होते ना, त्यावेळेस यांनी तोडली होती ती भाजी, भांगची भाजी. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या वडिलांच्या शेतामध्ये जायचो आणि भाजी तोडायचो. ही भाजी, दुडीची फुलं, कटुले. पण आता शहरामध्ये कसं असतं, मिळायला गेलो फिरायला, पद्मालय क्षेत्र आहे तिथं, रिद्धी सिद्धी 2 गणपती आहे आणि त्याच्या पुढं थोडंसं भीमकुंड आहे. उजव्या सोंडीचा आणि डाव्या सोंडीचा गणपती आहे, असे 2 गणपती आहे तिथे. तिथे तलाव आहे आणि कमळाचे फुलं आहेत त्या तलावामध्ये. तर ते तलावाची अजून पातळी कोणी मोजली नाही आहे. इतके म्हणजे अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही खोल किती आहे तो. असे कमळाची फुलं असतात, मस्तपैकी पांढरे असतात, लाल असतात. तिकडे भीमकुंडाकडे गेलो ना, मग तिथे आम्हाला दिसली ही भाजी. मग आम्ही तिला, खूप निसर्गरम्य ठिकाण आहे ते, मस्त पाण्याचा झरणा आहे, मस्त भीमकुंडाकडे मस्त पाण्यासारखं ते. आणि मग तिथे आम्हाला हे दिसलं तर मग आम्ही तोडून आणली. भीमकुंड म्हणजे भीमाने राक्षसाला मारले होते तिथे, बकासुराला मारलं होतं. भांगची भाजी निवडून झाली आहे. आता मी हिला चांगली चिरून घेते. आता आपल्याला दशम्या बनवायच्या आहेत त्याच्या आज. चांगली धुवून घेणार आहे, मस्त चांगली स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची तिले. मस्त किड्या किटकून राहिलं तर निघून जातं पाण्यामध्ये. चांगल्या स्वच्छ पाण्यानं धुतली तर पाण्याचं निघून घ्यायचं. चवीपुरतं मीठ, नंतर गव्हाचं थोडं पीठ, ज्वारीचं थोडं पीठ आणि बेसनाचं थोडं पीठ आणि 2 मिरच्या. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये
टाकायच्या. त्या वाटून टाकायच्या मिक्सरमध्ये. हिरवी मिरची, एक लसणाची कांडी आणि तिच्यामध्ये वाटून टाकायची. गव्हाचं पीठ टाकलं आणि मीठ टाकलं. या प्रकारे ते भिजून ठेवलं आहे. अशा प्रकारे पराठा लाटून घ्यायचा. मस्त व्यवस्थित लाटून घ्यायचे हे पराठे. तेल लावून मस्त शेकायचे त्यांना. हे पराठा एकदम पतला आणि मस्तपैकी दिसतो. चला मित्रांनो, हे पराठे खायला या. हे पराठे, जिलेबी आणि हे दही. चला. एकदम मस्त झाले, कुरकुरीत भजे. आपण बी असे भजे आणि पराठे भांगच्या भाजीचे बनवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.